नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजीत शंभूतीर्थ व शिवतीर्थाच्या बिलावरून रणकंदन. महिला मक्तेदार आक्रमक, नगरसेवकांना घातला घेराव. इचलकरंजी शहरातील शंभूतीर्थ व शिवतीर्थ येथील कामाचे बिल प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिल्याने महिला मक्तेदार प्रिया नाईक यांनी आज महापालिकेत आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांना धारेवर धरत निवडणुकीपूर्वी काम पूर्ण करण्यासाठी घाई केली, मग आता हक्काचे बिल का मिळत नाही, असा संतप्त सवाल केला. यावेळी शिवप्रतिष्ठान आणि शंभूतीर्थ समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही नगरसेवकांना घेराव घातल्याने महापालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. इचलकरंजी शहरात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शंभूतीर्थाचा लोकार्पण सोहळा दिमाखात पार पडला होता. महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हे काम पूर्ण करण्यासाठी आमदार महोदयांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून मक्तेदाराकडून काम करून घेतले होते. मात्र लोकार्पण होऊनही मक्तेदाराचे सुमारे 1.5 कोटी रुपयांचे बिल अद्याप अदा करण्यात आलेले नाही. मक्तेदार प्रिया नाईक यांनी वारंवार महापालिकेचे उंबरठे झिजवूनही दाद मिळत नसल्याने आज त्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह महापालिकेत धाव घेतली. यावेळी त्यांनी उपमहापौर अनिल डाळ्या यांना चांगलेच धारेवर धरले. केवळ शंभूतीर्थच नव्हे तर ऐतिहासिक शिवतीर्थाच्या कामाचेही सुमारे 25 लाख रुपयांचे बिल गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. याच भावनेतून व्याजाने पैसे काढून आणि कर्जे काढून ही कामे प्रामाणिकपणे पूर्ण केली. मात्र आता महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दालनात खेपा मारून आम्ही मेटाकुटीला आलो आहोत, अशी भावना नाईक यांनी व्यक्त केली. शंभूतीर्थ समितीचे पदाधिकारी आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिलाची रक्कम तत्काळ जमा करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या गोंधळामुळे महापालिकेत काही वेळ कामकाजात व्यत्यय आला होता. पत्रकार संतोष मोकाशी, माय नगरी न्यूज, इचलकरंजी.